नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा सोती. मित्रांनो, भारत सरकारचे 15 असे कार्ड. तुम्ही जर हे कार्ड बनवले तर सरकारची कोणतीही अशी योजना नाही, स्कीम नाही की ज्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. सगळ्या योजना, सगळ्या स्कीमचा तुम्हाला लाभ मिळेल. सगळ्यात चांगली गोष्ट तर ही आहे की हे कार्ड बनवायला फार कमी वेळ लागतो. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे सगळे 15 कार्ड बनवू शकता. जर तुमचे हे 15 कार्ड तयार झाले तर सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळणं तुमच्यासाठी सोपं होईल. तर हे कार्ड कोणते कोणते आहेत हे माहीत करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर या 15 कार्डमध्ये सगळ्यात पहिलं कार्ड आहे आयुष्मान कार्ड. तुम्ही हे कार्ड बनवलं तर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख पर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत करू शकता. याच्यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. म्हणजे वर्षाला 5 लाख पर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत होतील सरकारी आणि रजिस्टर्ड प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. हे कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता. ऑनलाईन हे कार्ड काढण्यासाठी फार कमी वेळ लागतो. हे कार्ड तुम्ही यूट्यूबवर सर्च जर केलं तर व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही हे कार्ड स्वतः काढू शकता. यानंतरचं दुसरं कार्ड आहे आभा कार्ड. आभा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. हे कार्ड सरकारद्वारे बनवलं जातं, ज्यामध्ये पेशंटची संपूर्ण हिस्ट्री असते. म्हणजे पेशंटला कोणते रोग आहेत, कोणते रोग होते, कोणती औषधे चालू आहेत, कोणती औषधे याच्या अगोदर चालू होती, म्हणजे प्रत्येक गोष्ट यामध्ये लिस्टेड असते. जेव्हा तुम्ही कोणत्याही दवाखान्यात जाल तेव्हा तुम्ही हे केवळ कार्ड डॉक्टरला दिलं की तुमच्या संपूर्ण आरोग्याचा इतिहास त्याच्याकडे हस्तांतरित होईल. हे कार्ड देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांनी तुम्ही काढू शकता. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो ई श्रम कार्ड. हे कार्ड भारत सरकारकडून 1 वर्ष अगोदरच लॉन्च करण्यात आलेलं आहे. या कार्डद्वारे सरकार गरीब कुटुंबांना थेट मदत पोहोचवते. हे कार्ड केवळ आधार कार्डच्या मदतीने बनवले जाऊ शकते. यानंतर चौथ्या क्रमांकावर येते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड. जर तुम्ही हे कार्ड काढलं तर तुम्हाला 3,000 रुपयापर्यंतची पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन मजुरांच्या कॉन्ट्रीब्युशनच्या आधारे दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरमहा 55 रुपये ते 200 रुपयेपर्यंत कॉन्ट्रीब्युशन करावं लागू शकतं. यामध्ये 50% लाभार्थी आणि 50% सरकारी कॉन्ट्रीब्युशन असतं. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही येत्या काळात पेन्शन मिळवू शकता. यानंतर पुढचं 5व्या नंबरचं कार्ड आहे लेबर कार्ड. जर तुम्ही बेरोजगार आहात, तुम्ही जर हे कार्ड बनवलं तर सरकारद्वारे तुम्हाला रोजगार दिला जाऊ शकतो. याबरोबर अनेक वेगवेगळ्या योजनांचा लाभ देखील मिळतो. सगळ्यात चांगली गोष्ट तर ही आहे, या कार्डला जर तुम्ही बनवलं तर या कार्ड सोबतच तुम्हाला दुर्घटना विमा देखील मिळतो. कोणत्याही दुर्घटनेत मृत्यू झाला तर सरकारद्वारे 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. सामान्य मृत्यू झाला तर 30,000ची मदत केली जाते. या कार्डला तुम्ही ऑफलाईन बनवू शकता. पुढचं कार्ड आहे NCS कार्ड, म्हणजेच नॅशनल करिअर सेवा. या कार्डमध्ये रिझ्यूम सारखा तुमचा सगळा डाटा स्टोअर केला जातो. नोकरीच्या वेळी अप्लाय करताना काही वेळा हे कार्ड मागितलं जाऊ शकतं. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या नोकरीसाठी अप्लाय करू शकता. पुढचं कार्ड आहे जीवन ज्योती विमा योजना. या कार्डला काढणं म्हणजे तुम्ही म्हणू शकता एका प्रकारे तुमचं लाईफ इन्शुरन्सच काढलं गेलंय, कारण यामध्ये तुम्हाला 2 लाखाचा लाईफ इन्शुरन्स दिला जातो. तर तुम्ही म्हणू शकता हा एक महत्त्वपूर्ण कार्ड आहे. 8व्या क्रमांकावर येतो वोटर ID कार्ड. वोटर ID कार्ड हा ID कार्ड ही असतोच, ज्याचा वापर तुम्ही डॉक्युमेंटच्या प्रमाणे अनेक ठिकाणी करू शकता. एकदा का तुम्ही हे कार्ड बनवलं की तुम्ही मतदान देखील करू शकता. हे कार्ड तुम्ही 17 वर्षानंतर ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बनवू शकता. यानंतर 9व्या क्रमांकावर येतो आपल्या सर्वांच्या ओळखीचा आधार कार्ड. याबद्दल मला फार काही सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे
आजच्या वेळेला आधार कार्ड किती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक जागी आज आपल्याला आधार कार्ड मागितला जातो. याला तुम्ही आधार सेंटरवर जाऊन बनवू शकता, कारण यामध्ये बायोमॅट्रिक कंपल्सरी आहे. तर आधार कार्ड जर तुमचं नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या. 10व्या नंबरचं कार्ड आहे पॅन कार्ड. तर पॅन कार्ड देखील बहुतांश लोकांना माहीत असेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, बँक अकाउंट उघडलेलं असेल किंवा ऑनलाईन अर्निंग करत असाल, तुमचे पैसे डॉलरमध्ये येत असतील तर भारतीय रुपयात कन्वर्ट करतानाही पॅन कार्ड गरजेचं असतं. तर पॅन कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याला तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून बनवू शकता. यानंतर 11व्या क्रमांकावर येतो जॉब कार्ड, ज्याला मनरेगा जॉब कार्ड देखील म्हणतात. हे जर तुम्ही बनवलं तर सरकारद्वारे तुम्हाला प्रत्येक दिवसाचं रोजगार दिलं जातं. हे कार्ड फार फायदेशीर ठरू शकतं. हे कार्ड गावात तसेच मागासलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बनवलं जातं. या कार्डला बनवण्याची प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाईनच आहे. काही राज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रियाद्वारे हे कार्ड बनवलं जातं. 12व्या नंबरचं कार्ड आहे ई-संजीवनी OPD कार्ड. या कार्डला बनवण्याचा उद्देश हा आहे की तुमच्या आरोग्याच्या समस्या ऑनलाईन हाताळणे. म्हणजे तुम्हाला कोणती समस्या आहे, तुम्ही घराबाहेर जाण्याच्या स्थितीत जर नसाल तर तुम्ही या कार्डद्वारे डॉक्टरांशी ऑनलाईन सल्ला घेऊ शकता. त्यांच्याद्वारे सांगितलेल्या औषधांना घेऊ शकता. म्हणजे घर बसल्या ऑनलाईन दवाखान्याची सुविधा या कार्डद्वारे तुम्हाला मिळते. यानंतर 13व्या क्रमांकावर येतो माय गव्हर्नमेंट कार्ड. या कार्डचा फायदा असा होतो की जसं सरकार कोणतीही योजना लॉन्च करेल तसं तुम्हाला मेसेजद्वारे सूचित केलं जाईल आणि हे कार्ड तुम्ही माय गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर जाऊन देखील मिळवू शकता. यानंतर 14व्या क्रमांकाचं कार्ड आहे राशन कार्ड. जर तुम्ही हे कार्ड बनवलं तर तुम्हाला राशन हे कमी किमतीत किंवा मोफत दिलं जातं. यामध्ये गहू, तांदूळ आणि काही ठिकाणी तर डाळी, तेल तसेच साखर यांचाही समावेश आहे. यामध्ये काही राज्यात डाळी, तेल, साखर यांना सोडून अन्य काही घटकांचाही समावेश पाहायला मिळतो. यानंतर 15व्या नंबरवर लास्ट कार्ड येतो किसान क्रेडिट कार्ड. जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही हे कार्ड बनवून घेतलं तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला लोन मिळतं. शेतीसाठी किंवा अन्य काही कारणासाठी याद्वारे तुम्ही लोन घेऊ शकता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बिनव्याजी कर्ज असतं. तुम्हाला फक्त मुद्दलीचीच परतफेड यामध्ये करायची असते. तर हे 15 कार्ड आपण पाहिले. याद्वारे सरकारद्वारे वेगळ्या वेगळ्या दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देखील आपण या व्हिडिओमधून घेतली. यापैकी किती कार्ड तुमच्याकडे आहेत हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशी ही व्यवस्थित दिली गेलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.